मित्रांनो, बॉलिवूडमध्ये अशा खूपच रेअरली असं होतं की एखाद्या फ्रेश आणि हृदयाच्या अगदी जवळ वाटाव्या अशा सब्जेक्टवर एखादा चित्रपट निघावा आणि तोही अगदी उत्तमरित्या बनलेला असावा. बरोबर ना? म्हणजे व्यावसायिक यशाच्या गणितात सुद्धा फिट बसणारा असेल, पण तरीही त्याचा विषयच असा की त्याला त्या कमर्शियल तराजूत तुलना करण्याची आपली इच्छाच होऊ नये. मित्रांनो, आज रिलीज झालेला केसरी चॅप्टर 2 दी अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग हा सिनेमा बघून मला बऱ्याच दिवसांनी ही फिलिंग आली. कशी ती सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी केसरी चॅप्टर 2 चा थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक काळा अध्याय, सर्वात क्रूर असा नरसंहार असा ज्याचा उल्लेख होतो त्या जालियनवाला बाग हत्याकांडावर आणि त्यावर चाललेल्या कोर्ट केसवर आधारित पुस्तक आहे द केस दॅट शूक द एम्पायर, जे लिहिलं आहे रघु आणि पुष्पा पालट यांनी. केसरी चॅप्टर 2 च्या निर्मितीचा आधार हेच पुस्तक आहे. या नरसंहारात हजारोंच्या संख्येने मारल्या गेलेल्या निर्दोष भारतीयांना कोर्टात न्याय मिळवून देण्याचं काम केलं होतं सी शंकरन नायर यांनी. अक्षय कुमार याला याच शंकर नायरन यांच्या प्रमुख भूमिकेत घेऊन ही कोर्टातली लढाई नायर कशी लढले याचं चित्रण म्हणजे केसरी चॅप्टर 2. यात ब्रिटिशांच्या बाजूने लढाईला उभे राहिलेले ॲडव्होकेट मॅकेनलीच्या भूमिकेत आहे आर माधवन, तर नायर यांच्या सोबत त्यांची असिस्टंट वकील दिलरीत गिल झाली आहे अनन्या पांडे. क्रूर कर्मा जनरल डायर म्हणून चीड आणणारे कलाकार आहेत सायमन डे. मित्रांनो, एक उत्तम अशी पटकथा कशी असावी आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन कसं असावं हे या सिनेमातून दाखवून दिलं आहे करण सिंग त्यागी यांनी. केवळ 2.25 तासांची टाईट आणि एकदम फास्ट पेस्ड अशी स्क्रिप्ट तुम्हाला क्षणभरही विचार करायला वेळ देत नाही. इंटरवल पॉइंट पर्यंत स्टोरीचं बॅकग्राऊंड, मुख्य कलाकार हे सर्व एस्टॅब्लिश बिल्डअप झालं. हे झालं रे झालं की सेकंड हाफ मध्ये तर सिनेमा काय स्पीडनी पळतो विचारू नका. करण सिंग यांचे एकदम झक्कास दिग्दर्शन तर आहेच, शिवाय सुमित सक्सेना यांचे अफलातून म्हणजे अफलातून डायलॉग्स कोर्टातील आणि कोर्टाबाहेरील प्रत्येक सीनला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. यात भर टाकतात आणखी 2 गोष्टी. एक म्हणजे शाश्वत सचदेव यांचे इम्पॅक्टफुल आणि त्या प्री इंडिपेंडन्स इराला साजेसं असं बॅकग्राऊंड म्युझिक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे देबोजीत रे यांची सुंदर अशी सिनेमॅटोग्राफी. पण मित्रांनो, या सर्व तर झाल्या टेक्निकल बाबी, पण सिनेमाची खरी मजा आहे अक्षय कुमार आणि आर माधवन यांचा फेस ऑफ म्हणजे सामना. क्या बात आहे. खूप दिवसांनी एक कसलेल्या खेळाडूंमध्ये एक रोमहर्षक अशी मॅच बघायला मिळाली आहे. अक्षय आणि माधवन दोघांचाही अभिनय निव्वळ लाजवाब झालाय. अक्षयला तर खरं तर खूप दिवसांपासून एका दर्जेदार आणि हिट कलाकृतीची आवश्यकता होती मित्रांनो, जी इथे पूर्ण झाली आहे. माधवनच्या फॅन्ससाठी तर हा सिनेमा पुन्हा एकवार ट्रीटच आहे असं मी म्हणेन. अभिनयात सहजता काय असते हे माधवन वारंवार प्रूव्ह करत असतो. पण माझ्यासाठी मित्रांनो रिअल सरप्राईज होते अनन्या पांडे. काय काम केलंय पोरीने, मस्त. हा सिनेमा तिच्या करिअरमधील एक महत्वाचा सिनेमा ठरेल यात शंका नाही. जनरल डायर झालेले सायमन डे यांनीही एकदम परफेक्ट व्हिलन रंगवला आहे. अमित सियाल आणि रेजिना कसँड्रा या दोघांनीही आपापल्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम केली आहे. मित्रांनो, सॉरी हा वर्ड ब्रिटिशांनी भारतात आणला असं म्हणतात, पण हा एक नरसंहार असा आहे ब्रिटिशांनी केलेला की ज्यासाठी ब्रिटिशांनी एकदाही आणि अजूनही म्हणजे 106 वर्षानंतरही भारताला सॉरी म्हटलेलं नाही. सिनेमाच्या अंती हे सत्य आपल्यासमोर आल्यावर मला तर जाटमधल्या सनी देओल स्टाईलमध्ये चिडून ब्रिटिशांना सॉरी बोल असं म्हणावं वाटलं. तुम्हालाही वाटेल. त्यामुळे अजिबात चुकवू नका. चित्रपटाला ॲडल्ट सर्टिफिकेट आहे, पण तरीही घरातल्या मुलांना अवश्य हा सिनेमा दाखवा. हा इतिहास पडद्यावर बघणे, अनुभवणे त्यांच्यासाठी गरजेचं आहे. ऑब्जेक्शनेबल वाटावं असं फारसं काही सिनेमात नाही. आउट ऑफ 5 मी केसरी चॅप्टर 2 ला देतोय 4 स्टार. मस्ट वॉच फिल्म विथ फॅमिली.
मित्रांनो, तुम्हाला आमचा केसरी चॅप्टर 2चा अगदी थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.